नमस्कार, मराठी सिक्रेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी एक कथा सांगणार आहे। त्या कथेचे नाव आहे स्वाभिमान। एक गणेश नावाचा मुलगा असतो। तो रोज शाळेत जात होता। तो खूप गरीब होता। अंगावर फाटलेले कपडे असायचे, पण तो नियमित आपल्या शाळेची फी भरत असायचा। त्यामुळे त्याच्या वर्गातील मुलांना आश्चर्य वाटायचे की हा एवढा गरीब असून पण वेळेवर कशी काय फी भरत आहे। मग त्यांना वाटले की कदाचित हा गणेश चोरी करत असेल, म्हणून त्या 4-5 जणांनी मिळून त्याच्यावर चोरीचा आळ घातला। मग ही बातमी प्राचार्यापर्यंत पोहोचली। प्राचार्यांनी गणेशाला बोलावले आणि विचारले की तू चोरी करतोस का? तर गणेश म्हणाला की मी चोरी करत नाही, पण त्याच्यावर कोणच विश्वास ठेवेना। मग साक्षीदार म्हणून गणेशने जाऊन एका माळीला आणि एका म्हाताऱ्या बाईला घेऊन आला। तर ते माळी आणि म्हातारी बाई त्या प्राचार्याला म्हणाले की हा मुलगा खूप कष्टाळू आहे, हा चोरी करू शकत नाही। तो तुम्हाला फी भरतो, तर तो पैसे स्वकमाईने कमवत आहे। माळी म्हणाला की हा रोज सकाळी माझ्यासोबत माझे पाणी भरतो, आणि म्हातारी म्हणाली की हा लांबून भाजी आणून देतो आणि मी त्याचेच त्याला पैसे देते। आणि माळी पण म्हणाला मी पण त्याला पैसे देतो। याच पैशातून तो शाळेची फी भरत आहे। तो उपाशी मरेल, पण शिक्षण कधी सोडणार नाही। हे ऐकून प्राचार्याला खूप आनंद झाले। त्यांना ज्या मुलांनी त्यांच्यावर संशय घेतला होता त्यांच्यावर खूप राग आला। त्यांनी गणेशकडे पाहिले आणि त्यांनी काही पैसे गणेशच्या हातात दिले। तर गणेश ते पैसे महागारी देत म्हणाला, सर, मी कष्ट करून पैसे मिळवेल, पण दान करून मिळवणार नाही। तात्पर्य, स्वाभिमान हाच खरा दागिना आहे। धन्यवाद।